नवीन पक्ष आहे, जोमानं काम करावं लागणार. तेव्हा पक्ष मोठा झाला पाहिजे. तुम्ही मोठे झालात तर मी मोठा होईल, मी मोठा झालो तर पक्ष मोठा होईल. समजलं काय? चला या. पूर्वा, बबडे थांब. जे काही असेल ते पटपट बोला, मला उशीर होतोय जायचं. बाप, बबडी रागावली आमच्यावर. लहानपणापासून अशीच आहेस, एखादी गोष्ट मनात धरली की तीच धरून बसायचं. हो रे, थोडा उशीर जायला. बस जरा बोलायचं. तुम्हाला जे काही बोलायचं ते मला नाही ऐकायचं. नाही ऐकणार मी काहीच. आणि काय ऐकू? तुम्ही आणि तुमचा मुलगा माझं कधी काय ऐकताय? हा, तो आर्यन त्याच्या मनाला येईल तसं वागतो, करतो. आणि तुम्ही इथे तुमचा राग अनावर झाला म्हणून त्या आईचा गळा दाबत होतात. मी जर तिथे वेळी चाली नसते ना डॅडी साहेब, तर तुम्ही. इतका पुळका आलाय तिचा. पुळका? तिच्यामुळे बरोबर झालं, मी जेलमध्ये जावं लागलं मला. पुळका नाही आलाय मला तिचा. मी उलट तुमच्याच फायद्याचा विचार करून हे सगळं बोलतीये. माझा कसला फायदा? तिच्यामुळे माझा काडीचा फायदा नाहीये. डॅडी साहेब, तुम्ही ना खरोखर जेलमध्ये राहिल्यानंतर राजकारण विसरत चाललंय. बट नो वरीज, मी आठवण करून देते. विचार करा, उद्या जर सत्य आणि मंजूने पुन्हा एकदा तुमच्या विरोधात पुरावे गोळा केले आणि नव्याने तुमच्यावर केस दाखल केली तर तेव्हा आपल्याला आईचीच मदत होणार आहे. कसली मदत? ती थोडीच माझ्या बाजून साक्ष देणार आहे. तिच्यामुळे जेलमध्ये जावं लागलं मला. सगळं तुम्ही माझ्यावर सोपवा. ती जबाबदारी माझी. तिच्याकडून साक्ष कशी घ्यायची हे मी बघेन. तुम्ही फक्त प्लीज तुमचा राग थोडा कंट्रोल करा, डोक्यावर बर्फ ठेवा आणि तुमच्या लेकासारखा आत्मविश्वास नका दाखवू प्लीज. मी येते. देवे, माझं नक्की काय चुकले मला सांग एकदा. हे घर कायम एक राहावं, इथं सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदानं नांदावं म्हणून नेहमी प्रयत्न केलेत मी. इथं बिघडलेली नाती पूर्वीसारखी करून दिलीत. आता अजून काय करू सांग मला. हे घर मला तुटू नाही द्यायचं. मग तू माझ्या प्रयत्नांना यश का नाही येऊ देतेस? मी हात जोडून भीक मागते तुझ्या समोर. या घरात जी काय फूट पडले ती मिटव आणि सत्य आणि जयदीप भाऊजींना लवकरात लवकर एकत्र आण. एवढ्या मोठ्यानं कोण असते? कुणाच्या असण्याचा आवाज आहे? तुझी बायको पिंटू काय? तुझी बायको पिंटू काय? पण दादा, लोकांसमोर जे तू दाखवतोस ना तसं तू अजिबात नाहीस. तू आतल्या गाठीचा आहेस. खोटारडा आहेस तू. खोटारडा आहेस. तू चल सत्या, चल पटकन. घेऊन जावा वहिनी त्याला. सांगा जरा तुमच्या भाषेत. तो बरबाद कर तुझा. मार की
आई गो